नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अतिशय महत्त्वाचा, इंटरेस्टिंग आणि खूप छान असा सब्जेक्ट आणि टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आणि आज आपण तो शिकणार आहोत, मानवातील समन्वय. मानवातील समन्वयाचा अर्थ काय होतो की आपण जे बोलतो, वाचतो, लिहितो किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्याच्यावरती आपल्या ब्रेनचा कंट्रोल असतो. तर तो कशा पद्धतीने आपला ब्रेन आपल्या बॉडीवर कंट्रोल करत आहे, काय गोष्टी आपल्या ब्रेन मध्ये घडतात, ब्रेनचे पार्ट्स किती आहे आणि प्रत्येक पार्ट मध्ये कुठलं काम केलं जातं, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ते पण एकदम शॉर्ट मध्ये आणि एकदम डिटेल मध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुम्ही सेशन शेअर करत नाहीये हल्ली, ठीक आहे. हे रेकॉर्डिंग जे सुरू केलं आहे हे तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे. आपण, तुम्हाला आठवत असेल तर मी लास्ट लाईव्ह लेक्चरला सांगितलं होतं की तुमचे एक्झाम जवळ आलेले आहे, सो म्हणून आपण रेकॉर्डिंग करत आहोत आणि तुम्हाला कन्सेप्टचे रेकॉर्डिंग देत आहोत, ठीक आहे. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. जे क्वेश्चन आन्सर विचारले जातील तेही मी तुम्हाला सांगणार आहे. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता, ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी सगळ्यांनी लेक्चरच्या लिंकला शेअर करून घ्या, सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्या, ओके. तर मानवातील समन्वयामध्ये बघा, मानवाच्या समन्वयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपला मेंदू, म्हणजे आपलं ब्रेन, ठीक आहे. तर आपलं जे ब्रेन आहे तर ते ब्रेनचा जो कंट्रोल आहे तो कसा कसा असतो, एक असतो चेता कंट्रोल, एक असतो रासायनिक कंट्रोल, ठीक आहे. एक असतं चेता नियंत्रण, एक असतं रासायनिक नियंत्रण. आपण जे दैनंदिन काम करत आहोत तर त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम आपल्या मेंदूचं आहे. यालाच आपण मानवातील समन्वय म्हणून ओळखतो. मग एक आहे चेता नियंत्रण. चेता नियंत्रणामध्ये चेता पेशी आहे, ठीक आहे. काय आहे? चेतापेशी. चेतापेशी आपल्या शरीरातील सर्वात मोठी पेशी सुद्धा आहे. मग चेतापेशीद्वारे आपल्या शरीरामध्ये कंट्रोल केलं जातं. आणि एक आहे रासायनिक नियंत्रण. रासायनिक नियंत्रणामध्ये येतात तुमचे विविध प्रकारचे हार्मोन्स, जे आपण पार्ट 2 मध्ये शिकणार आहोत, ठीक आहे. आणि जे आपण ग्लँड्स आणि शिकलेलो आहोत बघा, एंडोक्राइन, एक्झोक्राइन ग्लँड मी घेतलेलं होतं आहे ना. तर ह्याच्यामध्ये आपण काही प्रकारचे हार्मोन शिकलेलोच आहोत ऑलरेडी, ठीक आहे. मग रासायनिक नियंत्रण मध्ये काय येतात? हार्मोन्स येतात. बट आज आपण काय शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत चेता नियंत्रण. त्या अगोदर आपण बघणार आहोत मेंदूचा पूर्ण स्ट्रक्चर, ठीक आहे. आता हा काय आहे? आपला मेंदू म्हणजे काय आहे? आपला ब्रेन आहे ना. मग ब्रेन मध्ये काय आहेत? लेयर्स आहेत, जे की तुम्हाला इथे दिसत आहेत बघा. ह्या ज्या लेयर्स आहेत ना, हे तुम्हाला इथे झूम करून दाखवलेल्या आहेत, ठीक आहे. मग ह्या लेयर्स आहेत ज्या आपल्या कवटीच्या बाहेर असतात, म्हणजे ज्या आपल्या मेंदूचं संरक्षण करत असतात. मग हे जे तुम्हाला पूर्ण मोठं ब्रेन दिसतं आहे, याला काय म्हटलं जातं? प्रमस्तिष्क, म्हणजे सेरेब्रल म्हटलं जातं. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पूर्ण मोठं जे आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रमस्तिष्क. त्याच्यानंतर इथे छोटा भाग दिसत आहे, याला म्हणतात अनुमस्तिष्क, म्हणजे काय? सेरेब्रेलम. काय म्हणतात? अनुमस्तिष्क. नंतर जो खालचा इकडचा भाग दिसतो आहे तो आहे लंबमज्जा, म्हणजे मेड्युलाचा. आणि मेरुरज्जूचा जो आहे नंतरचा जो बघा इकडनं असा भाग खालच्या साईडला जाताना दिसतो आहे, तो आहे स्पायनल कॉर्ड. काय आहे? स्पायनल कॉर्ड आहे, ठीक आहे. हे एक आपलं झालं स्ट्रक्चर. आता ज्या लेयर मी तुम्हाला म्हटले की बघा, ह्या सगळ्या लेयर आहेत, या आपल्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठीच्या लेयर असतात. मग लेयरचे जे नावं विचारतात फक्त सिरियलला, तर लेयरचे नाव काय आहे? तर डोक्याखालची त्वचा, स्काल्प सगळ्यात पहिली तुम्हाला इथे दिली बघा, है ना. डोक्याखालची त्वचा म्हणजे स्काल्प तुम्हाला सगळ्यात पहिली ही दिलेली आहे, ठीक आहे. नंतर कवटी दिली आहे, क्रॅनियम म्हणतो आपण, येलोइश कलर मध्ये कवटी दिलेली आहे. नंतर हे दोन ब्ल्यू कलरचे दिसत आहे, त्याला बोलतात ड्युरा मॅटर, म्हणजे वर्शिका, ठीक आहे. ड्युरा मॅटर. नंतर निशारिका म्हणजे आर्केनॉइड मॅटर. हे बघा इथे काय आहे? काय सांगितलंय? आर्केनॉइड मॅटर सांगितलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे पहिले आहे वर्शिका, नंतर आहे निशारिका, त्याच्यानंतर आहे सब ऑर्केनॉइड स्पेस. म्हणजे या दोघांमध्ये जो स्पेस आहे त्याला काय बोललं जातं? सब ऑर्केनॉइड स्पेस बोललं जातं. त्याच्यानंतर आहे चिनाशुंका, म्हणजे पिया मॅटर. अँड आहे प्रमस्तिष्क, जे मी तुम्हाला दाखवलं ना, प्रमस्तिष्काचा भाग बघा, हा वाला आहे ना प्रमस्तिष्काचा भाग. मग सगळ्यात लास्ट वाली लेयर इथे कोणती आहे? तर लास्ट वाली लेयर इथे आहे चिनाशुका, म्हणजे काय? पिया मॅटर, ओके. देन नंतर इथे काय आहे? तुमचं प्रमस्तिष्क. तर ह्या ज्या लेयर आहे यांचं काम काय आहे? यांचं कार्य आहे आपल्या शरीरामध्ये जो आपला मेंदू आहे त्याचं संरक्षण करणे. खूप जोरात लागलं, खूप आपण पडलो, काहीतरी आपल्यासोबत एकदम घटना घडली आणि आपल्या मेंदूला मार लागत असेल तर त्यावेळी काय होतं? ह्या लेयर रप्चर होतात, मेंदूला काही होत नाही. म्हणून मेंदूचं रक्षण करण्यासाठीच काय असतात? या लेयर आपल्या मेंदूमध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. आता बघा,
मेंदू या जटिल अवयवाचे 3 प्रमुख भाग आहे. मेंदू हा जटिल अवयव आहे एक प्रकारचा समजून घेण्यासाठी. पण एकदा जर तुम्हाला हे तिघही भाग हे पार्ट समजले तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही आहे ना. मग मेंदू काय आहे एकदम जटिल अवयव आहे पण त्याचे 3 भाग आहेत एकदम. आता काय करायचं, जितकं मी तुम्हाला लेयर वगैरे शिकवलं त्याच्यापासून नाही तर याच्यापासून सुरुवात करायची की मानवातील समन्वय आपल्याला कसा करायचा. मग त्यासाठी स्ट्रक्चर ऑफ ब्रेन, ठीक आहे, तुम्ही नोट्स मध्ये लिहू शकतात की ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे. तर सगळ्यात पहिले ब्रेनचे 3 भाग बघायचे. एक आहे अग्र मस्तिष्क ज्याला बोललं जातं फोर ब्रेन, यामध्ये सुद्धा 3 पार्ट्स पडतात जे आपण शिकणार आहोत. नंतर आहे मध्य मस्तिष्क ज्याला बोललं जातं मिड ब्रेन आणि पश्च मस्तिष्क हाइंड ब्रेन, याचे पण 3 पार्ट्स आहे. पश्च मस्तिष्काला तुम्ही छोटा मेंदू म्हणतात. छोटा मेंदू काय करतो, पूर्ण शरीराचं तोल सांभाळण्याचं कार्य कोणाकडनं केलं जातं, छोटा मेंदू किंवा लहान मेंदू तुम्ही त्याला म्हणतात. ठीक आहे, समजलं आहे. मग मेंदूचे काय झाले, हे 3 पार्ट झाले, अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क. क्लिअर आहे. देन पुढे बघा, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत अग्र मस्तिष्क म्हणजे पहिला भाग. मेंदूच्या पहिल्या भागाचे 3 पार्ट्स पडतात, मी तुम्हाला बोलली है ना. मग पहिल्या भागाचे जे 3 पार्ट पडतात त्याचं नाव काय आहे, पहिलं आहे सेरेब्रम, ठीक आहे, दुसरं आहे थॅलेमस, तिसरं काय आहे हायपोथॅलेमस. लिहून घ्यायचं तुम्ही इकडे. काय करायचं आहे, लिहून घ्यायचं. कसं लिहायचं, इथं पहिले काय लिहायचं, सेरेब्रल, नंतर थॅलेमस आणि हायपोथॅलेमस. हे तुम्ही जर इथे लिहिलं तर कायम तुमच्या लक्षात राहील. कधीच कोणीच तुम्हाला हे म्हणजे कोणीही विचारलं तरी तुम्ही याचा आन्सर देऊ शकता की अग्र मस्तिष्काचे 3 भाग आहे, सेरेब्रल, थायमस आणि हायपोथॅलेमस. ओके. मग आता ह्याच्यामध्ये काय काय क्रिया घडते हे आपण आज इथे जाणून घेणार आहोत. ठीक आहे. मग पहिले बघा, अग्र मस्तिष्काच्या प्रमुख भागास प्रमस्तिष्क म्हणतात. अग्र मस्तिष्काचा सगळ्यात मोठा भाग आहे तो त्याला म्हणतात प्रमस्तिष्क. म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रमस्तिष्क म्हणजे काय, सेरेब्रम. काय म्हणतात, सेरेब्रम, किंवा काय बोलतात त्याला, टेलेन्सिफिलॉन. काय बोलतात, टेलेन्सिफिलॉन. ठीक आहे, समजत आहे. तुम्ही सेरेब्रमच म्हणा. ओके. आता प्रमस्तिष्क म्हणजे आपल्या शरीराच्या मुख्य ऐच्छिक क्रिया म्हणजे काय, व्हॉलेंटरी मुवमेंटला घडवून आणण्याचे प्रमुख केंद्र आहे. आता जो सगळ्यात मोठा भाग दिसतो आहे येलो कलर मध्ये, हा पूर्ण कशाचा आहे, प्रमस्तिष्काचा आहे. जो अग्र मस्तिष्काचा पहिला भाग आहे. काय आहे, अग्र मस्तिष्काचा पहिला भाग जो आहे त्याचा हा काय आहे, पूर्ण पार्ट आहे, जो आपल्या शरीरामध्ये ऐच्छिक क्रियांवर कंट्रोल करतो, ऐच्छिक क्रिया घडवून आणतो. मग तुम्ही म्हणाल मॅडम ऐच्छिक क्रिया म्हणजे काय, व्हॉलेंटरी मुवमेंट्स म्हणजे काय, की आता तुम्हाला लेक्चर बघायचं आहे तर तुम्ही लेक्चर बघता. तुम्हाला वाटलं की मला लेक्चर नाही बघायचं तर तुम्ही नाही बघणार. तुम्हाला वाटलं ऐकायचंय तर तुम्ही ऐकणार. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ज्या गोष्टी करणार, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार ज्या गोष्टी तुम्ही करतात त्याला ऐच्छिक क्रिया म्हणतात, ज्या की कोणाचा कंट्रोल चालतो त्याच्यावरती, आपल्या प्रमस्तिष्काचा. आता मला वाटतंय की मी लेक्चर घेणार आहे तर मी घेणार. जर मी विचार केला की मला लेक्चर नाही घ्यायचं, ठीक आहे, किंवा मला एवढंच शिकवायचं आहे, तर ते कोण कंट्रोल करतंय माझ्या मेंदूमध्ये, हा जो प्रमस्तिष्काचा भाग आहे तो त्याला कंट्रोल करत असतो. लक्षात आलंय. म्हणजे अग्र मस्तिष्काचा पहिल्या भागाला बोललं जातं काय, प्रमस्तिष्क. मग प्रमस्तिष्कालाच काय म्हणतो आपण, सेरेब्रम म्हणतो. मग सेरेब्रम मध्ये काय होतं, नोट्स काढताना किंवा रनिंग नोट्स तुम्ही ज्याही काढत असतात तेव्हा काय करायचं, लिहायचं ब्रेनचा पार्ट. ठीक आहे, काय लिहिणार तुम्ही, ब्रेन पार्ट्स. ठीक आहे, ब्रेन पार्ट्स लिहिले. त्याच्यामधला पहिला पार्ट कोणता लिहिला आपण, अग्र मस्तिष्काचा. अग्र मस्तिष्क म्हणजे काय, अग्र मस्तिष्काला काय बोलतो आपण, फोर ब्रेन. ठीक आहे, फोर ब्रेन म्हणतो ना. मग फोर ब्रेनचे 3 पार्ट्स पडले. मग फोर ब्रेनचे 3 पार्ट्स कोणते कोणते पडले बघा. पहिलं काय होतं, बघा पहिलं काय होईल, सेरेब्रम. हे बघा, सेरेब्रम दिसतं, सेरेब्रम. ओके. दुसरं मी तुम्हाला काय सांगितलं, थॅलेमस. दुसरं काय होतं, थॅलेमस. आणि तिसरं काय आहे, हायपोथॅलेमस. आज आपल्याला हे 3 शिकायचे. हायपोथॅलेमस. हे काय झाले, 3 पार्ट झाले. ओके. मग आता काय केलं आपण, पहिले आता आपण काय शिकलो की सेरेब्रल जो होता तर त्या सेरेब्रलला काय शिकलो आपण, तर ह्या सेरेब्रमचं कार्य काय होतं, तर हा काय करतो, आपल्या शरीरामध्ये ज्या ऐच्छिक क्रिया आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, व्हॉलेंटरी मुवमेंट्स, व्हॉलेंटरी मुवमेंट्स कंट्रोल, याला काय करतो, तो व्हॉलेंटरी मुवमेंट्सला कंट्रोल करतो. ओके.
कोण करतो? सेरेब्रम करतो. मग सेरेब्रम कोण आहे? आपल्या मेंदूतील सगळ्यात मोठा भाग आहे. लक्षात आलं? काय करतो तो? प्रमुख ऐच्छिक क्रियेना कंट्रोल करतो. इथे मी लिहून देते तुम्हाला. ओके, दिसताय ना? दिसताय का? इथे लिहिते हा. प्रमुख ऐच्छिक क्रिया. क्रियांना नियंत्रण करतो. लक्षात आलं? लक्षात आलं सेरेब्रम काय करतो? आणि सेरेब्रमची डायग्राम ही बघा, ही वाली मोठी. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? अग्र मस्तिष्काचा पहिला भाग आहे सेरेब्रम. ओके, देन दुसरा भाग आहे थॅलेमस. मग थॅलेमस काय करणार आहे हे आता आपण जाणून घेऊ. मग बघा, प्रमस्तिष्कामध्ये काय सांगितलं आता दुसरं? प्रमस्तिष्कामध्ये सेरेब्रम ब्रोंकाज एरिया नावाचा एक भाग असतो. म्हणजे जो सेरेब्रम आपण बघतोय ना, जो ऐच्छिक क्रियांना कंट्रोल करतो, तर त्याच्यामध्ये ब्रोंकाज एरिया नावाचा एक भाग असतो, जो आपले बोलणे नियंत्रित करतो. दिलेला इथे, जो आपले बोलणे नियंत्रित करतो. आता मला वाटलं की मला जास्त बोलायचं नाहीये, फक्त इथे लिहून सांगायचं आहे, तर मी तसं करेल. म्हणजे जे बोलणं आहे त्याला कंट्रोल कोण करतात? तर सेरेब्रल मध्ये असलेला ब्रोंकाज एरिया नावाचा एक पार्ट आहे, तो काय करतो? त्याला नियंत्रित करतो. मग दुसरा पार्ट कोणता आहे आपल्या ब्रेन मध्ये? अग्र मस्तिष्काचा दुसरा पार्ट आहे थॅलेमस. ठीक आहे, थॅलेमस काय करतो? हा अग्र मस्तिष्काचा फोर ब्रेन महत्वाचा भाग असून, अग्र मस्तिष्क म्हणजे फोर ब्रेनचा महत्वाचा भाग असून स्पर्श, तापमान, दाब आणि वेदना यांचे नियंत्रण करतो. म्हणजे जसं की आपण इथे लिहिलं, तर काय करणार आता? थॅलेमस कशाचं नियंत्रण करणार आहे सांगा बरं? थॅलेमस द्वारे कशाचं नियंत्रण होणार? तर स्पर्श, दाब, वेदना याचं नियंत्रण कोण करतो? तर थॅलेमस करतो. हा काय झाला? अग्र मस्तिष्कातला दुसरा मुख्य पार्ट झाला किंवा दुसरा मुख्य भाग झाला. लक्षात येतंय मुलांना? देन आता आपण काय बघणार आहोत? तिसरा भाग. तिसरा भाग काय आहे? हायपोथॅलेमस. तिसरा भाग काय आहे? हायपोथॅलेमस. मग हायपोथॅलेमस हा अग्र मस्तिष्काचा भाग तापमान व पाण्याचा समतोल राखतो. हायपोथॅलेमस कुठे आहे सांगा मला? तर बघा, हायपोथॅलेमस तुम्हाला दाखवते मी. बघा इथे आहे सगळ्यात लास्टला हायपोथॅलेमस. बघा तुम्हाला इथे दिसतंय का? हे बघा इथे आहे. इथे सगळ्यात लास्टला हायपोथॅलेमस आहे. आता हिच्यावर इथे काय आहे हायपोथॅलेमसच्या? हे बघा, हा हायपोथॅलेमस आहे. याच्या खाली काय आहे? ही पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंडला आपण काय म्हणतो? मास्टर ग्रंथी म्हणतो. हायपोथॅलेमसच्या लगतच खाली काय आहे? पिट्युटरी ग्रंथी आहे, पिट्युटरी ग्लॅंड आहे. लक्षात येत आहे? तर काय सांगितलं मग आता मी? हायपोथॅलेमस काय करतो? तर तुमच्या शरीरामध्ये जे तापमान आहे, ठीक आहे, अग्र मस्तिष्काचा भाग तापमान व पाण्याचा समतोल राखतो. मग इथे लगेच नोट्स लिहिताना तुम्ही अशा पद्धतीचे लिहायच्या. मी असं दिलंय म्हणून तसं नाही लिहायचं. पहिले ब्रेनचा पहिला पार्ट टाकायचा. ठीक आहे, पहिले ब्रेनचे तुम्ही सगळे पार्ट टाकून घेतले तर तुम्ही कन्फ्युज नाही होणार. मग पहिल्या पार्ट पासून सुरुवात केली तर अग्र मस्तिष्क, अग्र मस्तिष्काचे 3 भाग. मग 3 भागामध्ये पहिला सेरेब्रम होता. मग सेरेब्रमचं कार्य काय होतं? प्रमुख ऐच्छिक क्रियांना नियंत्रित करत होता. नंतर दुसरा होता थॅलेमस. थॅलेमसचं काम काय होतं? स्पर्श, दाब, वेदना यांचं नियंत्रण करणारा होता. नंतर होता हायपोथॅलेमस. मग हायपोथॅलेमसचं काम काय होतं? तर हायपोथॅलेमस काय करतो? आपल्या शरीरामध्ये पाण्याचा व तापमानाचा समतोल राखणे हे काम कोण करतं? हे काम? हायपोथॅलेमस करतो. आणि हायपोथॅलेमस मध्ये अजून एक प्रकारचा कार्य केलं जातं. हायपोथॅलेमस मध्ये हंगर अँड सटायटी सेंटर असतं. म्हणजे काय? भूक लागणे व पोट भरणे हे कुठे समजतं आपल्याला? पोट भरलेले आहे याला काय बोलतात? हंगर सेंटर अँड हे सटायटी. सटायटी म्हणजे आता माझं सॅटिस्फॅक्शन झालंय जेवण करून, म्हणजे माझं पोट भरलंय. हंग्री म्हणजे काय? की भूक लागली आहे खूप जास्त. मग हंगर अँड सटायटी सेंटर कुठे आहे? हायपोथॅलेमस मध्ये आहे. भूक लागणे व पोट भरणे हे कुठे कळतं आपल्याला? कोणाचं नियंत्रण चालतं त्याच्यावर? हायपोथॅलेमसचं नियंत्रण
चालतं. तर अशा पद्धतीने आपण काय बघितले, ब्रेनचे काय बघितले, 3 भाग बघितले. ब्रेनच्या 3 भागामध्ये सगळ्यात पहिलं बघितलं आपण अग्र मस्तिष्क. सॉरी, आपण अग्र मस्तिष्काचे 3 भाग बघितले. मग अग्र मस्तिष्काचे 3 भाग कोणते-कोणते होते? 3 भाग कोणते-कोणते होते सांगा? सेरेब्रम होतं, थॅलेमस होतं आणि हायपोथॅलेमस होतं. सो आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर समजलं असणार आहे. आज आपण फक्त काय बघितलं? ब्रेन मधला पहिल्या भागातले 3 भाग. ठीक आहे. उद्या आपण काय बघणार आहोत? दुसरा आणि तिसरा मेंदूचा पार्ट बघणार आहोत. तुम्ही एक असं भागाने जर शिकले आणि रनिंग नोट्स काढल्या तर तुम्हाला कधीच कशातच अडचण येणार नाही. याच्यावर आलेले प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. भेटूया पुन्हा उद्याच्या टॉपिक ला घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. लेक्चर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे. सेशनला जास्तीत जास्त शेअर करून चला, कारण आता सीजीएलचे पेपर तुमचे 9 तारखेपासून सुरू होत आहे, 9 सप्टेंबर पासून. सो जास्तीत जास्त माझ्या स्टुडंटचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणूनच मी हे व्हिडिओ घेत आहे. आपण लवकरात लवकर क्वेश्चन आन्सरला सुद्धा सुरुवात करूया. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तरच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील. ठीक आहे. लवकर लवकर लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.